की बाबा नक्की काय झालंय? प्रायव्हेट पार्ट टच झालाय म्हणजे काय झालंय? त्याचं असं म्हणणं होतं, की तिने माझ्या प्रायव्हेट पार्टला टच केलं आणि स्क्वीज केलं. तो बोलला, "कोणता प्रायव्हेट पार्ट?" बिग बॉस मराठीचा हा जो रियालिटी शो आहे, या शो मध्ये लोकांना बघायला आवड यावी, मज्जा यावी म्हणून या शो मध्ये काही टास्क ठेवले जातात आणि त्या टास्कच्या माध्यमातून कोण कशा पद्धतीनं खेळतं, कोण कशा पद्धतीनं नाही, हे त्या टास्कच्या माध्यमातून समजतं. मग हा टास्क खेळत असताना झटापट होते, आरडाओरड होते, नाहीतर मग काहीतरी गोंधळ त्या टास्क खेळण्याच्या दरम्यान होतो. मग अशाच पद्धतीचा तास बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये सुद्धा खेळला गेला होता आणि तो टास्क होता पापड बनवण्याचा. मग पापड बनवायचे, त्या ठिकाणी उंडा, पीठ हे सगळं लपून ठेवायचं, त्याची उधळण करायची, टास्क रद्द करायचा. हा सगळा डाव त्या ठिकाणी बिग बॉसच्या घरात रुचिता जमादारचा होता. मग हाच टास्क खेळण्यादरम्यान रुचिताची आणि राकेशची त्या ठिकाणी झटापट झालेली होती. राकेशनं तो जो पापड बनवण्याचा उंडा आहे तो सोफ्याखाली, त्या खुर्चीखाली लपून ठेवलेला होता आणि तोच आणण्यासाठी रुचिता ही त्या ठिकाणी गेली होती आणि त्या ठिकाणी दोघांची झटापट झाली होती. रुचिता ते उंडा घेत होती तर राकेश तिला तो उंडा घेऊ देत नव्हता. मग रुचिताचा हात राकेशला लागला आणि राकेशनं थेट रुचितावर आरोप केला की तिनं माझ्या प्रायव्हेट पार्टला धक्का लावला आहे, तिनं माझ्या प्रायव्हेट पार्टला टच केला आहे, तिनं माझा प्रायव्हेट पार्ट पकडलेला आहे. मग याच गोष्टीवरून सगळा गदारोळ बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाला आणि त्याचाच खुलासा रुचिता जमादारने बिग बॉस मराठीच्या बाहेर आल्यानंतर केला. आता रुचिता या सगळ्या प्रकरणावर काय म्हणते बघा हा व्हिडिओ. त्याच्यामध्ये त्यांनी रिव्हेंजमध्ये आरबीने मेल कार्ड खेळलाय. जर तुम्ही आता क्लिप्स पण बघितलं, आणि ही पण अजून एक इनसाइड गोष्ट सांगते, जे तुम्हा लोकांना माहीत नाही. मला वाटलं होतं ते माहिती असेल, पण ते एपिसोडमध्ये नाही आहे. सो विषय असा झाला, तुम्ही क्लिप्स पण बघितलं असेल, मी आरबीच्या जवळच गेले नव्हते. तो जो आटा छिन्ण्यावाला टास्क होता, मी खाली सोफ्याकडे जात होते, तो मला तिथून थांबवत होता. झटापटी आमच्यात आसच झालीच नाही. तो जो प्रायव्हेट पार्ट टच अँड स्क्वीज पर्यंत गेलं होतं, ते घडलंच नव्हतं. तिथून मला जेव्हा दीपाली ताईकडनं कळलं की तो असा स्टेटमेंट देतोय, माझ्या पायाखालची जमीनच खिसकली, कारण असं काही झालंच नाहीये. मी कणिक खेचलंय आणि मी तिथून धावलीये. त्याच्यानंतर विशालने जाऊन राकेश बापटला कन्फ्रंट केलं की बाबा नक्की काय झालंय? प्रायव्हेट पार्ट टच झालाय म्हणजे काय झालंय? त्याचं असं म्हणणं होतं की तिने माझ्या प्रायव्हेट पार्टला टच केलं आणि स्क्वीज केलं. तो बोलला, "कोणता प्रायव्हेट पार्ट?" त्याचं म्हणणं होतं, "माझा चेस्ट." हे तुम्हाला नाही दाखवलं. ऑडियन्सला वाटलं प्रायव्हेट पार्ट म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टच बोलायचं. तो आरबीचं इतकं युजलेस रिझन होतं की जर का मुलींचा चेस्ट एरिया हा त्यांचा प्रायव्हेट पार्ट असू शकतो, तर मुलांचा पण तो प्रायव्हेट पार्ट असू शकतो. आणि त्याच्यावरतून भावनी पण त्याला समजलं होतं की मुलांचे आणि मुलींचे प्रायव्हेट पार्ट जे वेगळे असतात आणि ते काहीच घडलेलं नाहीये. ऐकलं रुचिताने कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की तो टास्क खेळत असताना तिनं त्याच्या कुठल्याही अंगाला स्पर्श केला नाही. खेळता खेळता त्याच्या अंगाला हिचा हात लागला, तो वरच्या भागाला हात लागला होता, त्याच्या छातीला हात लागला होता. मग त्यानंच त्या ठिकाणी मेन कार्ड खेळलेला आहे आणि सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं महिलांचा सुद्धा प्रायव्हेट पार्ट असतो त्याच पद्धतीनं पुरुषांचा देखील प्रायव्हेट पार्ट असतो. मग तिनं माझ्या प्रायव्हेट पार्टला हात का लावला असा सवाल रुचितानं सुद्धा उपस्थित केला. पण मात्र तिचं बाहेर आल्यानंतर म्हणणं आहे की तिनं त्याला हातच लावला नाही, तिनं त्याला टचच केलं नाही आणि असं मतभेद कसं काय असू शकतं, पुरुषांचा वरचा भाग म्हणजे प्रायव्हेट पार्ट नाही असं रुचिताचं म्हणणं आहे. पण मात्र हा जो सगळा टास्क खेळण्यादरम्यानचा जो प्रकार होता तो रुचितामुळेच उद्ध्वस्त झाला होता आणि त्याच्या अगोदरचे काही टास्क सुद्धा रुचितानंच उद्ध्वस्त केलेले होते. मग कुठलाही टास्क व्यवस्थित खेळायचा नाही, तो टास्क रद्द करायचा, त्या टास्कमध्ये धिंगाणा करायचा, एकमेकांच्या अंगावर पीठ टाकायचं, नाहीतर खालून पाडून बोलायचं. अशा पद्धतीचा प्रकार आपल्याला या 6व्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आणि त्याची सुरुवात रुचितानंच केलेली होती. सगळ्यात जास्त टास्क रुचितानंच रद्द केलेले होते. रुचिताचं बोलणं सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये अनेकांना आवडत नव्हतं, असं सुद्धा कमेंटच्या माध्यमातून बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र काही जणांना वाटतं की रुचिता चांगल्या पद्धतीनं खेळत होती, ती एक स्ट्रॉंग प्लेअर होती, ती नक्कीच एक स्ट्रॉंग प्लेअर होती, चांगल्या पद्धतीनं खेळत होती, समोरच्या व्यक्तीला अगदी बेधडकपणे नडत होती, भिडत होती. पण मात्र तिचं जे बोलणं आहे तेच बोलणं लोकांना कुठंतरी पटत नव्हतं. आता ती म्हणते गावाकडची भाषा होती, आमच्या गावाकडं सुद्धा अशाच पद्धतीनं बोलतात.
आता भाषा जरी तशी असली तरी सुद्धा त्याचं जे बोलणं आहे ते कुठंतरी न पटणारं आहे. म्हणजे हटकून चिडल्यासारखं बोलणं, ए खरकटे, ए टरपल्या, ए वटाण्या, ही जे बोलण्याची पद्धत आहे, तो जो बोलण्याचा टोन आहे तो कुठंतरी चुकीचा होता असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि रुचिताला घराबाहेर काढलं हे अगदी योग्य केलंय असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण ज्या पद्धतीनं तिनं राकेशच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला नव्हता किंवा तसा काहीही प्रकार त्या ठिकाणी घडला नव्हता असं स्पष्टीकरण बाहेर आल्यानंतर रुचितानं दिलंय. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.